नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेत असतो आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा, सखोल विश्लेषणासोबत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मविया संदर्भातली। महाविकास आघाडीसह आता मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची भेट घेणार आहे। मंगळवारी विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले होतं, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं आज पुन्हा एकदा भेट होणार आहे। मात्र आता शरद पवार आज शिष्टमंडळासोबत जाणार नाहीयेत, तर दुसरी बातमी आहे रवींद्र धंगेकरांसंदर्भातली। रवींद्र धंगेकरांसंदर्भातली ही बातमी। रवींद्र धंगेकरांना आता नोटीस बजावण्यात आली आहे। पुण्याच्या गुन्हेगारीवर आता धंगेकर काही गप्पा बसायचं नाव घेत नाहीये। त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांवरती सुद्धा गंभीर आरोप केले। समीर पाटील हा मंत्री चंद्रकांत पाटलांच्या जवळचा असल्याचा थेट आरोप धंगेकरांनी केलाय। तर तिसरी बातमी आहे नांदेडमधून। नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुरक्षा रक्षकाची दादागिरी पाहायला मिळते। उपचारासाठी आलेल्या मुलाला उलटी झाली आणि त्यानंतर हा सुरक्षा रक्षक संतापला। आधी उलटी साफ करा, त्यानंतरच तुमच्या मुलावरती उपचार केले जातील, असा सज्जड दम त्यानं या मुलाच्या नातेवाईकांना दिलेला आहे। आणि यानंतर पहिली बातमी आहे ती म्हणजे अर्थातच महाविकास आघाडीमधून। महाविकास आघाडीसह आता मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची भेट घेणार आहे। काल विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची एक भेट घेतली, निवेदन दिलं होतं, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं आज पुन्हा एकदा ही भेट होतीये। मात्र आता शरद पवार मात्र आजच्या शिष्टमंडळासोबत जाणार नाहीये। आणि यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे आणि भाजपचे नेते भालचंद्र शिरसाट, जे आपल्यासोबत असणार आहेत। दोघांचंही स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। मी सर्वप्रथम हेमाताई तुमच्याकडे येतोय। मला सांगा, आधी सगळ्यांना एकवटायचं, सगळ्यांना एकत्रित करायचं, आपण निवडणूक आयोगाकडे जाऊयात, निवडणूक आयोगाला आपण प्रश्न विचारत असं आपण बोलायचं, सर्व पक्ष एकत्रितही येतात विरोधी पक्ष, आणि त्यानंतर शरद पवारांनी अचानकपणे या शिष्टमंडळातून माघारी जायचं आणि नियोजित कार्यक्रमावरती लक्ष केंद्रित करायचं, हे कुठेतरी असं चुकल्यासारखं नाही वाटत आपल्याला? नाही, काय आहे सिद्धेश सर, मला यामध्ये 2-3 मुद्दे मांडायचे आहेत. बर काल जे शिष्टमंडळ गेलं त्यात आपण विसरलाच वाटतं. त्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तर होतेच. हम्म परंतु आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, त्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, असं हे 3 जण मिळून तिथे गेले होते. हम्म आता आजचा आपण जो उल्लेख करताय, हम्म आता नियोजित कार्यक्रम तारखा दिलेले असतात. मला वाटतं सरंजाम वाटप वगैरे असे मी सोशल मीडियामध्ये कार्यक्रम बघितले. हम्म ते पवार साहेबांचे कार्यक्रम असतील. पवार साहेब असं धरसोड करतील असं मला तरी एकंदरीत वाटत नाही. कारण आमची व्यापक बैठक जी प्रदेश पदाधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधी आमदार खासदारांची जी परवा दिवशी झाली, त्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचं हेच म्हणणं होतं, की म्हणजे सगळ्याच आमच्या नेत्यांचं हे म्हणणं आहे, की जी निवडणूक आयोगाची स्वायत्तता असायला हवी होती, ती स्वायत्तताच नष्ट पावत चालली आहे. हम्म जसं आता तत्ववेत्ता रूस म्हणतोय, की लोकशाहीचा आत्मा ह्या निवडणुका असतात आणि लोकशाहीचा आरसा हम्म ही मतदार यादी असते आणि हम्म या आरशामध्येच काळं-बेरं करायचं काम सुरू आहे. हम्म मला वाटतं विधानसभेचीच मतदार यादी जर स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू केली, बर तर त्यामध्ये जे दोष आहेत ते दोष जसेच्या तसे येतील. आता हम्म आमच्या शिष्टमंडळाचं मागणं काय, व्हीव्हीपॅट जर नसेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या. आपण सगळं परदेशातलं अनुकरण करतो. मग हम्म परदेशी लोक सुद्धा आता ईव्हीएम वर बंदी घालतायत आणि बॅलेट पेपरवर मतदान घेतायत. बर मग एकदा बर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या. हम्म बॅलेट पेपरवर मतदान होऊ द्या. तुमच्याकडे व्हीव्हीपॅट अवेलेबल नसतील तर. बरं असं या शिष्टमंडळाचं मत आहे. हम्म आणि सर, वेबसाईटवर ज्या नवीन मतदाराची नोंद झाली, जे हम्म दोषी मतदार आहेत, ज्यांना वगळण्यात आलं, त्याचं क्रिस्टल क्लिअर त्यांनी दाखवा, वेबसाईटवर निवडणूक आयोगाने
बरं, बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्यात अशी एक प्रांजळपणे मागणी आता विरोधी पक्षानं केलेली आहे. आपल्यासोबत भालचंद्र शिरसाट सुद्धा आहेत, भाजपचे नेते. शिरसाटजी, आपण आता जर हेमा पिंपळेंचे जर काही मुद्दे आपण जर बघितले असतील, काल शिष्टमंडळानं भेट घेतलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांची. बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, मतचोरीचा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी सुद्धा तुम्हाला आमंत्रित केलं होतं, आपण सगळेच जण जाऊयात असं विरोधी पक्ष म्हणत होता. आपण का नाही गेलात, आपल्या पक्षाचे नेते का नाही गेलेत, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती विरोधकांची मागणी कितपत उपयुक्त ठरू शकते आणि किंवा फायदेशीर ठरू शकते आगामी निवडणुकांच्या काळात? एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे. हम्म, सर्व विरोधक जे एकवटले आहेत हम्म, आणि आता जो रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचं उद्दिष्ट आहे 31 जानेवारी पूर्वी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत. हम्म, आता मतदार यादीचं पुनर्निरीक्षण करा, म्हणजे मग त्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील. 7-8 महिन्यापूर्वी कोर्टाने निर्देश दिले, 4 महिन्यात इलेक्शन्स घ्या. 4 महिन्यात इलेक्शन्स घ्या. मग गेले 6 महिने हे लोक गप्प बसले होते. आत्ताची जी मतदार यादी बनते स्थानिक स्वराज्य संस्थांची, जी अजून बनायची आहे, हम्म, तिला जो बेस आहे तो विधानसभा 2024 ला जी निवडणूक झाली त्याचीच मतदार यादी आहे. तीच मतदार यादी 1.5 वर्षापूर्वी लोकसभेला होती. लोकसभेला जी मतदार यादी होती त्या मतदार यादीनुसार झालेल्या निवडणुकीत मवियाचा विजय झाला होता. त्याला जास्त जागा मिळाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये, आणि विधानसभेमध्ये त्यांचा धुव्वा उडाला होता. आता हे दोन टोकाचे निकाल आपल्या समोर आहेत, आणि तीच यादी काही लाखभर मतदार इकडे तिकडे वाढले असतील, हम्म. पण तेवढ्या तीच यादी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेत येते तेव्हा त्या मतदार यादीचं काही अडचण नाही. त्याला मराठीत एक म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडं, नाचता येईना मतदार यादी वाकडी. मतदार यादीत चुका आहेत का? आहेत. मतदार यादीमध्ये सुधारण्याची आवश्यकता आहे का? आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभर SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चा प्रोग्राम घेतलेला आहे. आणि बिहारमध्ये या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनला या महाविकास आघाडीने विरोध केला. तिथे दुबार मतदारांची नावं वगळली, त्याला विरोध केला. तीच प्रोसेस महाराष्ट्रात होणार आहे, परंतु तिथे दुबार नावं वगळली त्याला विरोध, आणि इथे जर म्हणजे शिरसाटजी, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, नावांमध्ये फॉल्ट आहे असं तुम्ही मान्य करताय? 100% मतदार यादी ही पूर्ण परिपूर्ण नाही. मतदार यादीमध्ये काही चुका आहेत, परंतु याच मतदार यादीवर लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली. 2 विरुद्ध पक्षांना मतदान लोकांनी करून जिंकून आणलं. मतदार यादीमध्ये अशा चुका नाहीत ज्यामुळे निवडणुका रद्द कराव्यात, पुढे ढकलाव्यात. आता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आता यांना नाचता येईना अंगण वाकडं काही करून निवडणुका पुढे ढकलायच्या, हा एकमेव हेतू घेऊन शरद पवार यांच्या नियोजनाप्रमाणे आता त्याच्यात राज ठाकरे पण सामील झालेले आहेत. सुधारणा हव्यात का? हव्यात. सुधारणा निश्चितपणे करायला पाहिजे. 8 महिन्यापूर्वी तुम्ही का नाही बोलला? विधानसभेला तुम्हाला नव्हतं लक्षात आलं? मनसेचे गजानन काळे वाशीचे, नवी मुंबईचे 17,000 दुबार मतदार आहेत. त्यांनी त्यावेळेला तक्रार केली. त्याला तर 1.25 वर्ष झालं. 1.25 वर्षात त्यांनी काय पाठपुरावा केला? त्यामुळे दुबार मतदार काही ठिकाणी आहेत, त्याची वगळण्याची एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला आपण सडनली हा दुबार दिसतो म्हणून वगळू शकत नाही. एकाच नावाचे 2 व्यक्ती वेगळ्या असू शकतात, म्हणून त्याचा पंचनामा करावा लागतो. शेजाऱ्या पाजाऱ्यांची सही घ्यावी लागते, आणि ती प्रोसेस करून दुबार मतदार वगळावे लागतील. आता जर हे सगळं करायला सुरुवात केली तर ही निवडणूक 1 वर्ष पुढे ढकलावी लागेल, आणि तोच हेतू मवियाचा आणि राज ठाकरे शरद पवारांचा आहे. कालच्या मीटिंग मध्ये शरद पवार साहेबांना लक्षात आलं आपण जे म्हणतो तसं काही होणार नाही, म्हणून त्यांनी हळूच मागच्या दाराने आज पळ काढलेला आहे. शिरसाटजी, तुम्ही असं म्हणताय की शरद पवारांनी मागच्या दारांना पळ काढलेला आहे. मी हेमा पिंपळे तुमच्याकडे येणार आहे एक छोटीशी प्रतिक्रिया घेण्यासाठी. जसं आता शिरसाटांनी मुद्दे मांडले की आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत, या पुढे ढकलायचं काम आता विरोधी पक्ष करतोय. नाचता येणं अंगण वाकडं अशा पद्धतीच्या टीका आता विरोधकांवरती शिरसाटांनी आता केलेली आहे. आपण कसं पाहता याकडे?
नाही, आता गेली 2 ते 3 वर्षापासून प्रशासक पूर्ण महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर नेमले कोणी? हं. निवडणुका कोण पुढे ढकलतंय हे महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे शिरसाट साहेब उद्धव आपण ठाकरेंनी ढकललेलं आहे. एक मिनिट पहिल्यांदा तुमचं निवडणुका बोलू नका. मी 2022 ला तुमच्यामध्ये बोलले होते उद्धव का? बाळासाहेब ठाकरे यांनी नाही, नाही. तुमच्यामध्ये मी ढकललेलं बोलले आहे. नव्हते. याचा उल्लेख करा. तुमच्यामध्ये मी बोलले करा. बोलू द्या. मला 2022 बोलू ला द्या. मार्च आवाज मध्ये दाबायचा उद्धव तुमचा ठाकरे ही सवय मुख्यमंत्री आहे. होते. उद्धव विरोधकांचा ठाकरेंचा आवाज पाप दाबायची आहे, तुमची पाप. सवय आहे. ते मला बोलू महाविकास द्या. आघाडीचं पाप आहे, मला बोलू द्या. तुमचं पाप आहे. बोला हेमा मला हेमा काय पिंपळेजी, बोला तुम्ही. बोला बोला बोला. मला काय म्हणायचंय की जर तुमच्या मनात पारदर्शकपणे निवडणुका व्हावी ही भावना असेल तर विरोधी पक्षांनी ज्यावेळी तुम्हाला निमंत्रित केलं भारतीय जनता पार्टीला त्यावेळी तुम्ही राजरोसपणे शिष्टमंडळामध्ये सामील व्हायला पाहिजे होतं ना. कारण तुम्हीच आता मान्य केलं की सदोष मतदार यादी आहे. आता दुबार मतदाराचा वारंवार सिद्धेश सर उल्लेख होतो. दुबार मतदान यादी जर नाव असेल तर त्यांना एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आहे. पण होतं काय, भारतीय जनता पार्टी आणि त्यांची जी सगळे आजूबाजूची लोक आहेत ते करतात काय की काय ते शाई असेल त्याच्यावर कुठलं तरी केमिकल लावायचं आणि दुसरीकडे लगेच मतदान करायचं. बर. जे काही मतदान ज्या ह्याच्यात असेल ते असं खूप होतंय. त्यामुळे हे सगळं लक्षात आलंय आणि आता त्यांचं म्हणणं आहे की मागच्या दाराने पवार साहेबांनी पळ काढला. अहो एवढे छोटे नेते आहेत का ते छोट्या छोट्या गोष्टीला मागच्या दाराने पळ वगैरे काढायला? आमच्या पक्षाचे दुसरे नेते आहेतच ना, येत आहेतच ना. प्रत्येक गोष्टीला पवार साहेबांनी असो मग हे स्ट्रक्चर कशाला असतं? नेत्यांचं स्ट्रक्चर असतं कशाला? प्रत्येक वेळेला राष्ट्रीय अध्यक्षांनी जावं असं काही नसतं. आणि आपण जे म्हणता की यांना 6 महिन्यांनी उपरती झाली, त्यांना 6 महिन्यांनी 1.5 वर्षांनी जाग आली असं नाही. विधानसभेच्या निवडणुका झाल्या मला आठवतंय माडा उत्तम जानकरांच्या मतदारसंघामध्ये एवढं मोठं व्यापक अशी चळवळ त्या गावांनी राबवली होती की व्हीव्हीपॅट आणा नाहीतर मग बॅलेट पेपरवर मतदान करा. अरे वोट चोरी कोर्टाने होते. त्यांना लाथाडलं. आणि ऐका कोर्टात ऐका तुमचं ऐका चूक नाही. ऐका महाराष्ट्राच्या त्याला निवडणूक लाथाडलं. आयोगाला जसं पत्र दिलं होतं तसं दिल्लीमध्ये सुद्धा आमचा पक्ष वारंवार या सदोष मतदार यादीविषयी पत्र पाठवून पाठपुरावा करत होता. परंतु कुठल्याही मत निवडणूक चोरीमध्ये आयोगाच्या आयुक्तांनी कोणीही केंद्रीय आम्हाला उत्तर आयुक्तांनी दिलं नाही. राहुल गांधींना भारतीय जनता पार्टीचा हा आयोग आहे असा माझा आरोप आहे. हा आयोगच अयोग्य आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकशाहीची गळचेपी होतीये. महाराष्ट्रातली लोकशाही आज धोक्यात आहे. महाराष्ट्रातली ही लोकशाही धोक्यात आहे असा थेट आरोप जो आहे तो आता हेमा पिंपळेंनी केलेला आहे. नंतर आता हे शिष्टमंडळ जेव्हा हे भेट घेईल तेव्हा नेमकं आता काय समोर येतं आणि काय नेमके मुद्दे आता पुढे येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एक महत्त्वाची बातमी आली आहे ती म्हणजे अर्थातच रवींद्र धंगेकरांसंदर्भातली. रवींद्र धंगेकरांना आता नोटीस बजावण्यात आलेली आहे. पुण्याच्या गुन्हेगारीवरती आता धंगेकर गप्प बसायचं नाव घेत नाहीयेत. त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांवरती आता गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत. समीर पाटील हा मंत्री चंद्रकांत पाटलांच्या जवळचा असल्याचा थेट आरोप धंगेकरांनी केलेला आहे. त्यामुळे आता नेमकं पुण्याच्या गुन्हेगारीवरती आता लक्ष वेधण्याचं पुन्हा एकदा काम जे आहे ते आता रवींद्र धंगेकरांनी करायला सुरुवात केलेली आहे. मात्र काही वेळापूर्वी रवींद्र धंगेकरांनी या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय प्रतिक्रिया दिली होती ती आपण पाहूयात आणि मग या चर्चेला सुरुवात करूया. त्यानंतर तो म्हणला की मी रवी धंगेकरला बोका लावा. हे कोण म्हणतोय की हा समीर पाटील म्हणतोय. आणि मी परत माहिती घेतली तर ह्याच्यावरच मोका झालेला आहे. जर मोका ज्याला झालाय तो लोकप्रतिनिधीवर मोका टाकतो. मग मी अजून माहिती घेतली तर माझ्या लक्षात आलं की तो चंद्रकांत दादांच्या आजूबाजूला नेहमी असतो, कार्यक्रमाला असतो. त्यानंतर तो म्हणला की मी रवी धंगेकरला बोका लावा. हे कोण म्हणतोय? आणि याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे नेते पुष्कराज तुळजापूरकर आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत. मी सर्वप्रथम पुष्करजी तुमच्याकडे येतोय. मला सांगा की या सगळ्या पार्श्वभूमीवर धंगेकर आता थेट तुमच्याच युतीमधल्या चंद्रकांत पाटलांवरती आता थेट आरोप करतायत. आपण कसं पाहता या आरोपांकडे? कारण प्रत्येक वेळी कसं आहे की महायुतीचा आता तो धर्मच झालेला आहे की जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई केली जाते, त्याला समज दिली जाते. मात्र अजून सुद्धा धंगेकर एवढे पुरावे देत आहेत, मात्र पक्षाकडून कुठली कारवाई किंवा पक्षाकडून ठोस असं उत्तर का नाही येते अजून? नाही, याच्यामध्ये मला थोडं वेगळं सांगायचं तुम्हाला. आपण जर हा घटनाक्रम बघितला तर याच्यामध्ये सुरुवातीला विषय वेगळा होता. त्या विषयाचं भरकटीकरण धंगेकरांनी केलं. हे करत असताना त्यांना जी फूस मिळाली ती राष्ट्रवादी पक्षाचे जे आमदार आहेत
रोहित पवार यांनी त्यांना खत पाणी दिल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या एकंदर विषयाला किंवा दंगेकरांच्या भूमिकेविषयी थोडा संशय आम्हाला वाटतोय. त्याचं कारण असं आहे की लोकसभेला आणि विधानसभेला दंगेकरांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर कुठल्या तरी म्हणजे विचित्र मानसिकतेतनं किंवा आपल्या पराभवाचा वचपा कसा काढायचा या हेतूने प्रेरित होऊन दंगेकर या गोष्टी करत आहेत. पुणेकरांनी त्यांना विरोधात बसण्याचा मॅन्डेट दिला होता. माझा असा प्रश्न आहे की त्यांनी मग सत्तेमध्ये सामील व्हायचा निर्णय का घेतला याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. दुसरं ते एक म्हणजे पुणेकर जनतेचा कैवारी म्हणवतात, पण त्यांच्याच मुलाचे फोटो व्हायरल झालेत ना, ते म्हणजे दुसरे जे गुन्हेगार आहेत गजानन मारणे किंवा ज्यांचेच फोटो टिपू पठाण सारख्या गुंडाबरोबर आलेले आहेत, त्यांच्या मुलाचे बंदुकी बरोबर फोटो आहेत, त्याच्यावर ते कुठलंही भाष्य करत नाहीयेत. फक्त आमच्या नेत्यांना टार्गेट करून नक्की दंगेकरांना काय साध्य करायचे किंवा महायुतीमध्ये मिठाचा काटा टाकण्याचा प्रयत्न करायचा का हे त्यांनी स्पष्ट करावं. बर पुष्करजी, आता तुम्ही जे आरोप केलेले आहेत, मी आता हेच आरोप घेऊन आता अरुण सावंत यांच्याकडे जाणार आहे. अरुणजी, दंगेकर आता तुमच्याच पक्षाचे नेते आहेत. एकनाथ शिंदेंनी दंगेकरांना समज सुद्धा दिलेली आहे, मात्र दंगेकर काय ऐकायचं नाव घेत नाही. दंगेकर त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते आता ठोस आहेत, ठाम आहेत. आणि आता सुद्धा पुष्करजी यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते सुद्धा, त्यांच्या सुद्धा आरोपांमध्ये काहीसं तथ्य आहे असं ते म्हणतायत. तुम्ही कसं पाहता त्यांच्या आरोपांकडे? पहा सिद्धेशजी, लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा मत मांडण्याचा पूर्णपणे अधिकार असतो आणि त्या अधिकारांचा वापर करून रवींद्र धंगेकर यांनी तिथे पुण्यामध्ये सध्या जे काही घडते त्याबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. खरं काय आणि खोटं काय हे आता न्यायालय आणि कायदा ठरवेल. ते तुम्ही किंवा मी किंवा आता जे कोण सभ्यगृहस्थ बोलत होते ते नाही ठरू शकत. आता यांना धनगेकर यांना कोणाची फूस आहे की नाही हे आम्हाला तरी ठाऊक नाही, ते आता शोधून काढावं लागेल. परंतु दुसरी जी व्यक्ती आहे समीर पाटील, ही व्यक्ती कोण आहे, त्याची समाजामधली पद काय आहे, त्याचे उद्योगधंदे काय आहेत, याच्याबद्दल जास्त माहिती आमच्याबद्दल रवींद्र धंगेकर यांना जास्त असली पाहिजे आणि आहे. आणि त्यांनी काही आरोप केलेले आहेत. परंतु जेव्हा महायुतीमध्ये आपण काम करत असतो, युतीमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा युतीचे काही नियम आणि पथ्य असतात, धोरणं असतात, त्यांच्यावरती त्यांना पाळूनच आपलं मत हे व्यक्त करायचं असतं. आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी स्पष्ट शब्दामध्ये सर्वच नेत्यांना, प्रवक्त्यांना, आमदारांना, खासदारांना कडक शब्दामध्ये समज दिलेली आहे की जेव्हा काही तुम्हाला मत व्यक्त करायचं असेल युतीमध्ये तेव्हा तुम्ही 10 वेळा विचार करा, नेत्यांशी बोला आणि मगच समाज माध्यमांसमोर आपलं मत व्यक्त करा. कारण नाही तर महायुतीमध्ये आपापसामध्ये वाद निर्माण होण्याची परिस्थिती असते. कधी कधी काही नेते हे अति उत्साहाने काहीही बोलून जातात आणि त्याचे परिणाम हे महायुतीला भोगावे लागतात. तेव्हा हा नियम धंगेकरांसकट सर्वच मंत्री, प्रवक्ते, आमदार, खासदारांना लागू होतो आणि या बाबतीत आदरणीय एकनाथ शिंदे हे फार कडक आहेत. पण अरुणजी, आता तुम्ही जसं म्हणता की एकनाथ शिंदेंनी सर्व तुमच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं की कुठलंही वक्तव्य करताना महायुतीमध्ये किंवा मत मांडताना तुम्ही आधी पक्षश्रेष्ठींचा विचार करा, त्यांच्याशी बोलून, आणि तरच तुम्ही हे मत मांडू शकता. दंगेकरांनी विचारलं नाही एकनाथ शिंदेंना की माझ्याकडे असे पुरावे आहेत पुण्याच्या गुन्हेगारी संदर्भातले, तेव्हा मी हे बोलतो, असं त्यांनी विचारलं नाही कधी? दंगेकरांनी एकनाथ शिंदेजींना विचारलं की नाही विचारलं हे आता मला ठाऊक नाहीये. मी बसतो मुंबईमध्ये, धनगेकर बसतात पुण्यामध्ये, ते गेले असतील नाही. परंतु नंतर त्यांनी बोलून झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेजी यांची भेट घेतली अशी माहिती माझ्या कानावर आलेली आहे. आणि त्यानंतर जेव्हा त्यांना समज दिला गेला आहे की कोणत्याही गोष्टी बोलताना आपण विचार करा, आणि त्यानंतर त्यांनी आता कशी पावलं उचलायची ती ठरवलेली त्यांनी. त्याच्यासाठी त्यांचे हात आम्ही बांधू शकत नाही. त्यांनी आता त्यांचे जे समीर पाटील यांनी जे काय आता दावा केलेला आहे काहीतरी 50 कोटी अधिक 1 लाखाचा वगैरे, ते आता प्रकरण न्यायालयात चालेल ना आणि स्पष्ट होईल ना खरं काय आणि खोटं काय, धनगेकर सत्य आहेत की समीर पाटील सत्य आहेत हे उघड होईल. आपण अगोदरच त्याच्याबद्दल मत व्यक्त करणं हे थोडी घाई होईल. बर,
नक्कीच अरुणजी, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं काय अजून आरोप समोर येतात आणि धंगेकरांकडे आता नक्की काय काय अजून नवीन पुरावे ते माध्यमांसमोर उलगडून सांगतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे नांदेडमधून. नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुरक्षा रक्षकाची दादागिरी पाहायला मिळते. उपचारासाठी आलेल्या मुलाला उलटी झाली आणि त्यानंतर हा सुरक्षा रक्षक संतापला. आधी उलटी साफ करा आणि त्यानंतरच तुमच्या मुलावरती उपचार केले जातील असा सज्जड दम या मुलाच्या वडिलांना त्या सुरक्षा रक्षकानं दिलेला आहे. त्यामुळे नांदेडमध्ये आरोग्य व्यवस्थेचे 3-13 वाजल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सुरक्षा रक्षकानं नातेवाईकांवरती दमदाटी केलेली आहे. उपचारासाठी आलेल्या या नातेवाईकांना साफसफाई करायला या सुरक्षा रक्षकानं सांगितलं. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रवीण खंडारे सध्या आपल्यासोबत आहे. प्रवीण, आपल्याला आठवत असेल एक सिनेमा आला होता मुन्नाभाई MBBS नावाचा. त्याच्यावरती संजय दत्तनं एक प्रश्न विचारलेला होता की अगर कैजुअलिटी में कोई मरने की हालत में रहा तो उसको फॉर्म भरना जरूरी है का. हे असाच प्रकारचं एक आता उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे. ते म्हणजे नांदेडमधून एक वडील आपल्या मुलाला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये येतात. त्या मुलाला उलटी होते कारण त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो सुरक्षा रक्षक त्याच्या वडिलांना दमदाटी करतो आणि त्यांना ती उलटी साफ करायला लावतो. आरोग्य व्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत हे तर आपण मानतोच. मात्र या सुरक्षा रक्षकावरती अजून का कारवाई झालेली नाहीये आणि नेमकं आता तिथल्या डॉक्टर प्रशासनाचं काय नेमकं म्हणणं आहे? नक्कीच हा प्रकार जो आहे तो धक्कादायक आहे. नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये हा प्रकार झालेला आहे. सुरक्षा रक्षकाने अत्यंत दादागिरी व्यक्त केलेली आहे, दादागिरी दाखवलेली आहे आणि जो नांदेड जिल्ह्यातील धानोरा या ठिकाणचा हा पिता आहे, शेंडगी नावाचा जो व्यक्ती आहे, त्याचा 12 वर्षाचा मुलगा जो आहे शैलेश, याला डोक्याला जब्बर मारहाण झाली होती आणि डोक्याला जब्बर मारहाण झाल्यामुळेच शासकीय रुग्णालयामध्ये जात असताना त्या ठिकाणी ह्या मुलानं 12 वर्षीय मुलानं जे आहे ती उलटी केली होती. पण ती उलटी झालेली पाहिल्यावर सुरक्षा रक्षकाने दादागिरी करत त्या पित्याला ती उलटी जी आहे ते साफ करायला लावली. अत्यंत आपण बोलल्यासारखंच की मुन्नाभाई MBBS मध्ये हे चित्रीकरण दाखवण्यात आलं होतं की अगोदर कॅज्युअलिटीचा फॉर्म भरायचा की अगोदर उपचार करायचा. या ठिकाणी तोच प्रकार झालेला आहे. मुलाला जब्बर मारहाण झालेला होता आणि उलटी केल्याच्या नंतर हे अत्यंत चिंताजनक बाब आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तरी सुद्धा येथील सुरक्षा रक्षकाने हे दमदाटी करून त्या पित्याला ती अगोदर उलटी साफ करायला लावली आणि त्यानंतरच त्या मुलावर जो आहे तो उपचार झालेला आहे. पण ह्या संतापजनक याच्यामुळं मात्र सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो. पण प्रवीण, याच्यावरती कारवाई का नाही होते असून? कारण हा विषय अतिशय गंभीर आहे. आज या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जर अशा पद्धतीचा जर प्रकार होत असेल तर यासारख्या रुग्णालयांमध्ये आणखीन मुजोरी या सुरक्षा रक्षकांची वाढू शकते. एवढा कसला राग आला होता की फार पूर्णपणे त्या वडिलांच्या या सगळ्या अंगावरती जाऊन आणि त्यांना ती उलटी साफ करायला लावावी? अजून पण कारवाई होत नाही. कारवाईला एवढी दिरंगाई का होती मग? शासकीय रुग्णालयामध्ये असे प्रकार अनेकदा झालेले आहेत. यापूर्वी सुद्धा जे मामा लोक असतात त्यांच्याकडून रुग्णांना जे आहे ते या वार्डातून त्या वार्डामध्ये नेण्यासाठी सुद्धा एका आर्थोच्या पेशंटला घसरत जावं लागलं, असे सुद्धा प्रकार झालेले आहेत. पण या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत ते उद्धटपणे वागत असतात. हे असे अनेक वेळा प्रकार झालेले आहेत. पण प्रशासन यांना कुठं पाठीशी घालते की काय हे मात्र प्रकार आहे. आता यावर या सुरक्षा रक्षकावर कारवाई होईल का हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार. नक्कीच. धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे आपल्यासोबत आणखी काही गेस्ट या बुलेटिनमध्ये जोडले गेलेले होते. ते म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे, भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, अरुण सावंत शिवसेनेचे प्रवक्ते आणि भाजपचे नेते पुष्कर जी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले होते. आपले सुद्धा आभार. या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.